हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका। तर आजचा आपला टॉपिक आहे ॲक्यूट कंजंक्टिव्हायटिस। तर बुबुळाच्या समोरचा जो भाग आहे म्हणजे हा पूर्ण जर याला इन्फेक्शन झालं तर त्याला आपण कंजंक्टिव्हायटिस असं म्हणतो। मग यामध्ये ॲक्यूट कंजंक्टिव्हायटिस आणि क्रॉनिक कंजंक्टिव्हायटिस असंही असू शकतं। यामध्ये डोळे खूप लाल झालेले असतात, डोळ्यामध्ये काहीतरी असल्यासारखं टोचल्यासारखं पेशंटला वाटत असतं, डोळ्यातून पाणी येण्याचं प्रमाण वाढतं आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन जर असेल तर त्याच्यामध्ये पुरुलंट डिस्चार्ज म्हणजे खूप असं स्टिकी चिकट पदार्थ डोळ्यामध्ये असल्यासारखा वाटतो। आणि ज्या वेळेस पेशंट सकाळी झोपेतून उठतो त्यावेळेस बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये दोन्ही पापण्या एकमेकांना त्या मुकोप्युरुलंट डिस्चार्जमुळे चिटकलेल्या असतात। तर कंजंक्टिव्हायटिस हे बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होऊ शकतं, व्हायरलमुळे होऊ शकतं किंवा फंगल इन्फेक्शनमुळे सुद्धा होऊ शकतं। तर यामध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, तर पेशंटला बाकीच्या फॅमिली मेंबरपासून बाजूला ठेवायचं आहे। पेशंटनी डार्क गॉगल्स घालायचे आहेत। जर पेशंटला फोटोफोबिया असेल तर डोळे हे थोड्याशा गरम पाण्याने धुवायचे आहेत किंवा थंड पाण्याने धुवायचे आहेत। जर आपल्याला आय ड्रॉप डोळ्यामध्ये टाकायचा असेल तर त्याच्या अगोदर आपले डोळे धुतलेले असावेत। तर लास्ट आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट म्हटलं तर आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट काय घेऊ शकतो। तर होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन्स आहेत, जसं तुम्हाला माहीतच आहे। बट मी आज काही तुम्हाला मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे। तर फर्स्ट मेडिसिन आहे सल्फर 6H। आपल्याला 2 थेंब सकाळी घ्यायचे आहेत। सल्फर ही खूप छान मेडिसिन आहे, फंगल असू देत, बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये असू देत, खूप छान रोल प्ले करते। आणि डोळ्यांशी रिलेटेड खूप छान मेडिसिन होमिओपॅथीमध्ये असेल तर युफ्रेसिया। तर युफ्रेसिया 30 पोटेन्सीमध्ये आपल्याला 2 थेंब 3 वेळा पेशंटला द्यायचे आहेत। युफ्रेसियामध्ये बर्निंग सेन्सेशन असू शकतं, त्याबरोबरच डोळ्याबरोबरच नाकाचेही प्रॉब्लेम असू शकतात, डोळ्यामधून पाणी वाहणं, खूप बर्निंग होणं आणि खूप सारे प्रॉब्लेम, काहीही डोळ्याचे प्रॉब्लेम असतील तर फर्स्ट मेडिसिन मी सजेस्ट करेल युफ्रेसिया। थर्ड मेडिसिन म्हटलं तर हिस्टामिनम 30। हिस्टामिनम 30 जर इन्फेक्शन झालेलं असेल, डोळ्यामध्ये जलन होत असेल, ॲलर्जिक रिॲक्शन झालेली असेल, डोळ्यामध्ये लालपणा झालेला असेल तर हिस्टामिनम 30 आपण पेशंटला देऊ शकतो। तर 2 थेंब रात्री झोपताना आपल्याला द्यायचं आहे। आणि ड्रॉप म्हटलं तर सिनेरेरिया मॅरिटिमा आय ड्रॉप आपल्याला घ्यायचा आहे। 2 ड्रॉप 3 वेळा डोळ्यामध्ये हा ड्रॉप आपण पेशंटला देऊ शकतो। तर खूप छान असा अमेझिंग रिझल्ट पेशंटला येऊन जातो। कंजंक्टिव्हायटिसमध्ये ॲक्यूटचं कन्वर्जन क्रॉनिकमध्ये सुद्धा होऊ शकतं। तर त्यामुळे आपल्या डोळ्यांची काळजी आपल्याला खूप छान घ्यायची आहे। तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायची असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे सगळे नोटिफिकेशन मिळून जातील। आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका। थँक्यू सो मच।